वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आता वाजलेत रात्रीचे 12:30 लिटरली, आणि आम्हाला उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत सगळं रेडी होऊन निघायचं आहे. सो आता कुठं चाललं आहे ते तर ट्रिपमध्येच कळेल तुम्हाला. आणि यावेळेसच्या ट्रिपमध्ये एक मेंबर ॲड झाला आहे, नाहीतर आम्ही चौघच असतो यावेळेस 5 जणे. सो तो मेंबर कोण आहे ते पण तुम्हाला उद्या कळेल. आता हे सगळं पाणी वगैरे भरायला लागतं. सो आता पाणी वगैरे सगळं भरलं आहे आणि आता जातो खाली. हे गाईज, गुड मॉर्निंग. सो आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. आता आम्हाला जायचं आहे, बट आम्हाला लेट झालं आहे. सो आता बघू कसं होतंय. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे साहेबांचं. गाईज, लिटरली या बास्केटसाठी आम्ही अख्खं गावात फिरलो होतो. आणि हे काय करते त्या बास्केटच्या वर सोडून सगळीकडे बसते, सगळीकडे लिटरली खाली वरती, पण बास्केटच्या वर पण बसते, पण बास्केटमध्ये नाही. गाईस, तांबणी घाट संपलाय फायनली. आणि आमची माऊची हाल, बिचारीची हाल नाही, पण तिला असं गरम होते त्यावेळेस माहिती अशी करते. आणि ड्रायव्हर सीट झाला. 2 hours later. गाईस, सो फायनली आम्ही आलो आहे रायगडला, आणि ही आमची रूम. सो माऊला तरच ठेवून जाणार आहे बिकॉज रोपवेने तिला अलाउड नाही आहे. आणि रोपवेचा टायमिंग होता 1. आता किती वाजले? 1:30 वाजले, तरी आम्ही इथंच आहे. गाईस, नेक्स्ट लेवलचा आनंद होतो आहे. फर्स्ट टाईम मी रायगडला आली आहे. मागच्या वेळेस आलो होतो, बट गर्दी होती येते, त्यामुळे आम्हाला असं वरती जायला भेटलंच नाही. आणि आता आम्ही फर्स्ट टाईम वरती जाणार आहे. फर्स्ट टाईम मी आणि मम्मीच जाणार आहे. दीदी आणि पप्पा ऑलरेडी येऊन गेलेले. सो आता बघूया. गाईज, फायनली चालो आम्ही. किती वाजते बसे चालत आपलं नाही का. हे याच्यात बघत डेअरिंग पाहिजे. पोहोचलोय आता आम्ही गडावर. कुठं काय होतंय? सरळ होतं. कसं वाटते? दमलोय सध्या, खूप दमलोय. आणि रोपे जाऊन काय झालेलं आहे? जिरली 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 जिरली. सो आता बघू. आता अजून तर रोपे नाही आले तरी सुद्धा आम्ही एवढे असे थकलेत. कसं वाटतं तुला? खूप छान. तरी अजून गेलो नाही. अजून तर खूप मजा आहे. हे आमच्या सोबत आलेले काही म्हातारे लोक, आणि वय आहे 30. हे म्हातारे लोक फक्त वय आहे 30. 40 फक्त 5 मिनिटं झालेत. आणि हे दोघी बघा, पप्पा आणि ते काका जरी पुढे गेलेत आता, बट हे बघा गाईज, हे आमचे गाईड आहेत. थोडं ऊन असून सुद्धा इथे थंड वाटते खरंच. आमचं गाईड, आमचं गाईड. काय गरम होते. गाईड, तुम्ही काय सांगाल? अवतार नीट नाही माझा. अवतारावर हे बघा कसे वाटले सांगा. तेच फक्त हे सगळे इन्फॉर्मेशन देत होते. असे गाईड भेटले आम्हाला की ते अख्ख्या रस्त्याने शियारच करतात ते, बिकॉज त्यांना गरम होते. पण किल्ल्याबद्दल काय सांगाल? खूप प्रेम आहे माझं आपल्याला. खूप, आणि खूप म्हणजे असं प्रसन्न, एक वेगळंच वाटते, वेगळीच वाटते ते. सो माझं आवडतं. काय केले? गाईड इकडे बघा ना प्लीज. ओ गाईड, इकडे बघा ना प्लीज. हे सगळ्यांनी असे स्विच झालेले टोप्या बिप्या घालून. काका इकडे बघा. हे पूर्ण अख्ख्या किल्ल्यावर हिने फक्त हे असं करायचं काम केलेलं आहे, बास.
स्नॅक्स टाइम पप्पा स्नॅक्स टाइम. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले. आम्ही हे सगळेजण एवढे मागे आहे आणि हे इथे काय करतात गाईस, लिटरली चोर भेटलेले आहेत आम्हाला. वेट 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 काय करत ते. स्पॉटेड गाईस स्पॉटेड. काय करताय तुम्ही इथं? नवीन शॉप सुरू केलं इथं. गणराज शॉप्स स्विच झाले आता रायगडावर. गाईस कुठं पण जाऊ आमची टोपीस आहे ना कायम असेल. स्पॉटेड गाईस स्पॉटेड. पूर्ण गड फिरून आता आम्ही चाललोय रिटर्न. हा गड एका शब्दात वर्णन करण्यासारखा तर अजिबात नाही आहे. खूप भारी आणि खरंच खूपच आवडला मला हा गड. आणि खूप दिवसापासून मला बघायचा होता बट लास्ट टाइम आलो तेव्हा पॉसिबल नव्हतं झालं आणि यावेळेस फायनली तेच झाले आणि खूप जास्त आनंद होत आहे. फक्त उन्हामुळे जरा आहे पण स्टील असं काही वाटतच नाही आहे की असं एवढं उन्हात चाललोय आपण किंवा नाही का काय होतंय, काहीच नाही. एक वेगळीच भावना आहे या गडाबद्दल आणि हा गड म्हणजे मला खरंच खूपच आवडलंय. राहिले होते आय गेस. गाईज हे आमचे मम्मी पप्पा बघा किती पुढं. नक्की हे तर आमचे मम्मी पप्पा आहेत का? हा ना इंडियन पॅरेंट्स गाईज. किती पुढे आहे आम्ही किती मागे आहे. किल्ल्यावर पण गॉसिप करायचं सोडलं नाही. काय वाटतं तुला? काय वाटतं? खूप गरजेचं असतं महिलांना. हो ना वुमन्स मग आपण का करत नाही? ते आपल्याला संसार नाहीये. नाही आपण असं आपण पण करतो रे बरोबर कॅमेरा समोर नाही करत. हा बस बस गाईज मोस्ट क्यूटेस्ट प्लीज 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 इट्स हंबल रिक्वेस्ट. स्टार्टिंगला असं टाकणार तू टाक. मी लाईकच नाही. मी तुझी हा युट्यूबला नसते. तुमसे ना हो पाएगा. गाईज आता रात्रीचे 7 वाजलेत आणि आता आम्ही चाललो. राजमाताची समाधी आहे तिथे. तिथे आम्ही स्टार्टिंगला आलो तेव्हा गेलो नाही. सो आता चाललोय. सो आता चला. ही जागा निवडली आणि त्यांना असं होतं की त्यांना रोज त्यांच्या आईचे दर्शन पण करायचे होते म्हणून मग त्यांनी ही जागा निवडली कारण की त्या टोकावरनं इकडनं दर्शन करायचे ते रोज निघते म्हणून. गाईज बरा गाईड पकड गया. गाईज हे जिजाऊ माताची समाधी आणि इथे रायगड. किती ती महाराजांची कीर्ती. सगळ्यात चांगली गोष्ट की माझी बहीण गाडी चालवतीये आणि आम्ही मागे बसणार आहे. मौत को छू के टक से वापस आ सकते. कशासाठी आपण इथं असं खाली बसलोय? जेवणासाठी. आता जेवण करायचंय मग झोपायचं. फर्स्ट टाइम एवढं वेट करत असेल ना? नाही तर आयतं भेटतं लगेच दारात हातात. सॉरी आता ते पण नाही. सी काकूच रिॲक्शन. सो आता आम्ही वेट करतोय कधी जेवण होईल. जेवणाचा मेनू काय सांगशील? पनीरची भाजी एवढंच माहिती मला. चपाती देवा कळालाय सगळा मेनू. तिथे गेल्यावर अजून कळन. वाटतंय इथं असं गड आहे म्हणून काय? काहीच नाही. काहीच भाग्य असं आम्ही इथं स्टे केलता आणि इथे रायगड आहे.